बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर आता राजकारणाला ऊत आला आहे। हे राजकारण पाहून सर्वसामान्य बदलापूरकर संतप्त झाले आणि त्यांनी शहरात जागोजागी याचा निषेध करणारे बॅनर झळकवले। दुसरीकडे मंगळवारच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिल्यामुळेही बदलापूरकरांचं पित्त खवळलं। हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र आपापले राजकीय स्कोर्स सेटल करण्यातच धन्यता मानताना दिसले। पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। बदलापूरकर म्हणून आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेधच करतो, पण त्या दुर्दैवी प्रकरणावरून विकृत राजकारण नको असा संदेश देणारे बोर्ड्स हे बदलापूरमध्ये जागोजागी लागले होते। दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानं खवळलेलं समाज मन हे या प्रकरणावरून होणाऱ्या राजकारणामुळे तितकंच उद्विग्न झाल्याचं दिसलं। अर्थात जागोजागी लावण्यात आलेले हे फलक काढून टाकण्यात आले असले तरी सजग बदलापूरकरांनी यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून सर्व पक्षीयांना खडे बोल सुनावलेत। हे बॅनर वगैरे लावलेत ते माझ्या मते योग्यच लावलेले आहेत, पण आमचं लक्ष तिकडे नाही। आमचं एकच मोठं आहे की त्या मुलीला काही करून न्याय मिळाला पाहिजे आणि नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आम्ही शेवटपर्यंत आमची हीच मागणी राहील की तिला न्याय मिळून नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी बस। काही राजकीय नेत्यांनी आपण त्याचे जे स्वरूप आहे ते राजकीय करत त्याचा खूप मोठा गाजावाजा केला आहे। आपण बघतो की सध्या बदलापूरमध्ये देखील एक अशा प्रकारचे बॅनर आहेत, कोणी बॅनर काय माहीत नाही की कोणी बदलापूर करायचे म्हणते की विकृत राजकारण नको, आमची मुली या पॉलिटिकल गोष्टींची आपल्या पोळी भाजण्याकरता नाही आहेत। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आज क्राईम ब्रांचनं घटनास्थळी भेट देत आढावा घेतला। दरम्यान मंगळवारच्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यांच्या हाताला दोरखंड बांधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। गुन्हेगाराऐवजी गुन्ह्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणारी ही वागणूक बदलापूरकरांच्या संतापात अधिकच भर टाकणारी ठरली। दुसरीकडे या विषयावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबता थांबत नाही। मुख्यमंत्र्यांनी बदलापूर प्रकरणावरून भाष्य केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर दिलं। एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्याला लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून तिथे येऊन आंदोलन करते, सगळं त्याच्यामध्ये सीसी फुटेजमध्ये आहे। मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं। म्हणजे हा काय फॅशन शो चाललाय, काय फॅशन शो चाललाय? कपडे वेगवेगळे रंगीबेरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजना मागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे असंवेदनशील सरकार आहे। आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत। बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचं आयोजन करण्यात आलंय। मात्र हा बंद राजकीय नसून या घटनेच्या निषेधार्थ असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, तर त्यालाही सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलंय। त्या 24 ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली, दुष्कृत्य घडलं, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे। हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे। केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं। उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती, पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कोणी प्रयत्न केला नाही। दलिंदर व्यक्ती आहे, त्याला कशा पद्धतीने शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे। बदलापूरच्या घटनेवरून राजकारण करू नये अशीच भाषा सर्वपक्षीय नेत्यांच्या तोंडी आहे। मात्र प्रत्यक्षात प्रत्येक जण यावरून राजकीय पोळी भाजण्याचा आणि जुने स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे।
या सगळ्यात पीडित चिमुकल्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि हा प्रकार करणाऱ्या विकृत नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे। या प्रकारामुळे सर्वसामान्य पालकांच्या मनात बसलेली भीती ही कशी निघणार आणि ती काढण्यासाठी राजकीय नेते काही ठोस पावलं उचलणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। बदलापूरहून स्वप्नील पाटीलसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।